नमस्कार. मी डॉक्टर प्रवीण पाटील, कृष्ण कल्याण कावेरी चिकित्सालय मोडणी माझं क्लिनिक आहे. आणि त्या ह्याच्यात आम्ही प्रॅक्टिस करत असताना गणेश गायकवाड हा कोलकात्याला सोन्याचा व्यवसाय करतो. त्याला तिथं झालेला कावेरी झालेली हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, HbS-AG पॉझिटिव्ह होतं. प्लस बिलिरुबिन त्याचं अबोव 10 होतं, 8.4 होतं. तर तो असताना स्थानिक मसवडचा आहे, पण कामानिमित्त तो कोलकात्याला असतो. तर तो गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर माझ्याकडे आला आणि आता 1/5/2024ला तो माझ्याकडे पहिली ट्रीटमेंट घेतली त्यांनी. त्यावेळेस मी त्याला सांगितलं होतं बिलिरुबिन नॉर्मल येईल आणि हेपॅटायटिस बी पण आपण कवर करतो, जे की पहिले आमचे पेशंटचे रिपोर्ट्स वगैरे त्याला दाखवले आणि ट्रीटमेंट स्टार्ट केली विश्वास ठेवून. तर असा अमेझिंग रिझल्ट आला. बिलिरुबिन विदिन 2 मंथमध्ये नॉर्मल झालं, हेपॅटायटिस ए पण नॉर्मल झाला आणि 4 महिन्यामध्ये हेपॅटायटिस बी पण नॉर्मल झालेला आहे. तर थोडंसं आपण कसं त्यानं फॉलो केलं, त्यानं कशी ट्रीटमेंट घेतली त्याच्याकडूनच ऐकू आपण थोडंसं. हां बोल गणेश. म्हणजे तू आल्यानंतर काय पथ्य पाळले, मेडिसिन घेतली? पत्ते पाहिजे अंडी मटण खायला सोडलं. हां, आणि औषधं जे आहेत ते घेतली. म्हणजे मी दिलेलीच औषधं तू घेतली, हो, ती घेतली. पथ्य पण मी सांगितलेलंच पाळ. तेच पाहिजे. आता हेपॅटायटिस बी हा जो आजार आहे तो निगेटिव्ह आला हे तुला कन्फर्म झालंय का? विश्वास बसत नाही. विश्वासच बसत नाही निगेटिव्ह आलाय असं. हा. ओके, भरपूर भीती घातली तुम्ही सांगते, भरपूर डॉक्टरांनी भीती घातली. भरपूर घातली लोकांनी, डॉक्टरनी. ओके. म्हणजे हा आजार बराच होत नाही असं नाही. भीती दाखवली. हा, भीती दाखवली. ओके, म्हणजे आता तुला विश्वासच बसत नाही निगेटिव्ह आला. विश्वास बसत नाही निगेटिव्ह आला असं. ओके. त्याचे तर मामाने त्याला इथं आणलेलं आहे. तर मामा थोडं सांगतील पहिलं काय डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर प्रथम मी डॉक्टरांचे आभार मानतो की या डॉक्टर आम्ही जो कोलकात्यात आमचा गणेश आला तेव्हा पुरा पिवळा पडलेला होता. आजारी असले म्हणजे वाटत नव्हतं आमच्याकडे म्हणजे तंदुरुस्त गावात का नाही असं वाटत होतं. पण आम्हाला भरपूर भीती घातली म्हणून आम्ही इथं ह्या डॉक्टर यांच्याकडे आलो होतो. त्याच्यानंतर त्यांनी आम्ही सुरुवात केल्यानंतर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर थोडा थकवा कमी होत गेला. आता जो सध्या निगेटिव्ह आलेला आहे ह्याच्यावर आमचा विश्वासच बसत नाही, अजून सुद्धा विश्वास बसत नाही. आता आम्हाला सांगितलं. ओके, थँक्यू सर. आणि आणखी पण त्यांना मी सांगितलं 2 महिन्यानं रिपीट टेस्ट करायला हेपॅटायटिस बी निगेटिव्हची. आपल्याकडे हेपॅटायटिस बी निगेटिव्ह येतो आणि आपण 2-3 महिन्यांनी पुन्हा आणखी एकदा रिपीट टेस्ट करतो आणि कन्फर्मेशन त्यावेळेस देतो की तुमचा आता निगेटिव्ह आला, तुम्ही वॅक्सिनेशन वगैरे घेऊ शकता. ओके, असंच म्हणजे निगेटिव्ह रिपोर्ट येतात. 100% आयुर्वेदावर विश्वास असेल, आयुर्वेदिक ट्रॅडिशनल ट्रीटमेंट घेतली आणि त्यांचे जे आहार विहार पथ्य जर व्यवस्थित फॉलो केले तर 100% हेपॅटायटिस बी सुद्धा बरा होऊ शकतो. काही लोकांना क्रोनिक असेल तर वेळ जातो, काही लोकांचा ॲक्यूट असेल तर लगेच निगेटिव्ह येतो. डिपेंड राहतं पेशंटच्या इम्युनिटीनुसार. थँक्यू.